नमस्कार मित्रांनो. मी तुम्हाला या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आज भेटतोय. आपण पहिला व्हिडिओ जो केला होता त्यामध्ये मी तुम्हाला नीट या परीक्षेची माहिती दिली होती आणि मला तुम्ही ओळखतच असाल, मी श्रीवास्तव सर, बायोलॉजी शिकवतो. मी तुम्हाला मागे सांगताना सांगितलं होतं की नीटमध्ये आपण जो बायोलॉजीचा सिलेबस कंप्लीट करणार आहे तो NCERT बेसिसवरती सुरू करणार आहे किंवा NCERT बेसिसवरती कंप्लीट करणार आहे. कारण ऑफकोर्स जेव्हा तुम्ही नीटला फोकस करता तेव्हा सगळा सिलेबस जो आहे तो NCERT अँगलने तुम्हाला कंप्लीट करावा लागेल. आज जो टॉपिक मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे तो थोडासा लाईट टॉपिक, पहिला टॉपिक NCERTचा आहे. तुम्ही NCERT कडे जर आला ना तर NCERTचं टेक्स्टबुक बायोलॉजीचं जेव्हा तुम्ही हातात घ्याल तेव्हा तुम्हाला दिसेल की NCERTचे बायोलॉजीचे जे सिलेबस आहे किंवा बायोलॉजीचा जो सिलेबस आहे तो सिलेबस डिफरंट डिफरंट युनिट्समध्ये डिवाइड केला आहे आणि त्या प्रत्येक युनिट्समध्ये एक 4-5 चॅप्टर्स ॲड केलेत, टॉपिक्स ॲड केलेत. दुसरी एक गोष्ट तुम्हाला जाणवेल की प्रत्येक युनिट सुरू होत असताना त्या युनिटचं इंट्रोडक्शन आहे. त्या इंट्रोडक्शन नंतर त्या पर्टिक्युलर फील्डमध्ये काम केलेला एखादा सायंटिस्ट जो आहे त्या सायंटिस्टची बायोग्राफी आहे आणि त्यानंतर मग चॅप्टर्सला सुरुवात होते. जेव्हा आपण नीट या एक्झामसाठी प्रिपरेशन करतो तेव्हा नीट या एक्झामसाठी प्रिपरेशन करत असताना एक गोष्ट की तुम्हाला प्रत्येक वेळेस इंट्रोडक्शन, त्याचे सायंटिस्ट आणि मग चॅप्टर सोबत आपल्याला डील करायची आहे. आज जो पर्टिक्युलर टॉपिक मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे तो NCERT मधला फर्स्ट युनिट आहे आणि NCERT मधला जो फर्स्ट युनिट आहे तो युनिट आहे डायव्हर्सिटी डायव्हर्सिटी ऑफ लिव्हिंग वर्ड. डायव्हर्सिटी ऑफ लिव्हिंग वर्ड. तुम्ही या सगळ्या लिव्हिंग वर्डला कन्सिडर करत असाल तर या लिव्हिंग वर्डमध्ये अमेझिंग डायव्हर्सिटी प्रेझेंट आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्ही एकीकडे उडणारे मोठमोठे पक्षी बघता, दुसरीकडे तुम्ही छोट्या छोट्या फुलपाखरू सुद्धा बघता किंवा एकदम स्मॉल एखादा छोटा उडणारा इन्सेक्ट सुद्धा आपण बघतो. आपण इव्हॉल्युशन मध्ये शिकलोय की फार मोठे डायनासोर्स होऊन गेले. ते डायनासोर्स आणि डोळ्यांना न दिसणारे बॅक्टेरिया आणि ऑफकोर्स आत्ताच्या पिरियडमध्ये आपल्याला परेशान करणारा कोरोना व्हायरस, ही सगळीची डायव्हर्सिटी आजूबाजूला प्रेझेंट आहे. ही अमेझिंग आहे. गोष्ट अशी आहे की तुम्ही जेव्हा पूर्वी पूर्वी जो अर्ली मॅन प्रेझेंट होता, अगोदरचे मनुष्य प्रेझेंट होते किंवा अर्ली मॅन होते, त्या अर्ली मॅन्सला सुद्धा आपण कन्सिडर केलं तर हा अर्ली मॅन कॅन इझिली डिस्टिंग्विश बिटवीन इनएनिमेट मॅटर अँड यू कॅन से दॅट बिटवीन लिव्हिंग. कोण सजीव आहे आणि कोण निर्जीव आहे हे अर्ली मॅनला सुद्धा फार लवकर कळायचं. तर त्याला तो फरक कळायचा की कोणता इनएनिमेट मॅटर आहे. इनएनिमेट मॅटर याचा अर्थ कोणता नॉन लिव्हिंग मॅटर आहे आणि कोणता लिव्हिंग मॅटर आहे. अर्ली मॅन जेव्हा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधत होता की आजूबाजूला घडणाऱ्या घटना का घडतात, तेव्हा त्याने काही पर्टिक्युलर जे ऑर्गॅनिझम्स होते त्या ऑर्गॅनिझमला डिफाईड केलं किंवा काही पर्टिक्युलर इनएनिमेट मॅटर जे होते त्यांना डिफाईड केलं. डिफाईड केलं या शब्दाचा अर्थ ही विल कन्सिडर देम ॲज अ गॉडेस्ट. काहीतरी एक सुपर नॅचरल पॉवर आहे, काहीतरी ताकद आहे असं कन्सिडर केलं. सम यू कॅन से दॅट इनएनिमेट मॅटर आणि सम लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. त्याने त्याच्यापुरता तेवढा विचार केला की हे सगळं काही पर्टिक्युलर गोष्टी करू शकतात. म्हणजे नदीला एखादा पूर येतोय, वरून विजांचा कडकडाट होतोय, हे इनएनिमेट मॅटर आहे. एखादा ऑर्गॅनिझम मोठा येतोय आणि तो कोणाला तरी खाऊन टाकतोय, हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत. तेव्हा त्याने सांगितलं की हे काहीतरी ताकद आहे, गॉडेस्ट आहे. त्याने त्या पर्टिक्युलर इनएनिमेट किंवा लिव्हिंग मॅटरला डिफाईड केलं. आता ते डिफाईड केल्यानंतर यू कॅन कन्सिडर की हळूहळू यू कॅन से दॅट सायन्समध्ये प्रोग्रेस व्हायला लागली. सायन्समध्ये प्रोग्रेस होत असताना ज्या कम्युनिटी अँथ्रोपोसेंट्रिक होत्या. आता अँथ्रोपोसेंट्रिक कम्युनिटी या शब्दाचा अर्थ काय, तर ज्या कम्युनिटीजमध्ये फक्त ह्युमन स्टडी केला गेला किंवा ज्या सोसायटीज ज्या होत्या त्या सोसायटीने फक्त फोकस केला ऑन द स्टडी ऑफ यू कॅन से दॅट ह्युमन, त्या पर्टिक्युलर सोसायटीजमध्ये सायन्सच्या अँगलने लेस प्रोग्रेस रेकॉर्ड केल्या गेली. त्या पर्टिक्युलर सोसायटी सायन्समध्ये तेवढ्या प्रगती करू शकल्या नाही आणि त्यामुळे हळूहळू हे कल्चर डेव्हलप होत गेलं की आपण स्टडी करत असताना फक्त ह्युमन नाही तर ह्युमनच्या आजूबाजूला प्रेझेंट असणारी डायव्हर्सिटी सुद्धा स्टडी केली पाहिजे. आणि या डायव्हर्सिटीचा स्टडी सुरू झाला. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा ऑर्गॅनिझम शोधून काढणे, दॅट इज कॉल्ड आयडेंटिफिकेशन. बरोबर आहे. त्या ऑर्गॅनिझमचे कॅरेक्टरिस्टिक स्टडी करणे, दॅट इज कॉल्ड आयडेंटिफिकेशन. त्या ऑर्गॅनिझमला एखादा सायंटिफिक नाव देणे, दॅट इज कॉल्ड नॉमेनक्लेचर.
व्हॉट इज इट कॉल्ड, नॉमेनक्लेचर. आणि त्याच पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम्सला कन्सिडर करत असाल तर तो पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम जो आहे त्या ऑर्गॅनिझमचे व्हेरियस कॅरेक्टर स्टडी करणे किंवा त्याला यू कॅन से दॅट डिफरन्स ग्रुपमध्ये डिवाइड करणे, दॅट इज नथिंग बट कॉल क्लासिफिकेशन. ही प्रोसेस सुरू झाली. आणि मग यू कॅन से दॅट की जेव्हा तुम्ही या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम्सला कन्सिडर करता तेव्हा एक हंबल यू कॅन से दॅट कल्चर डेव्हलप झालं. एक हंबल कल्चर विल बी डेव्हलप की सगळे ऑर्गॅनिझम्स जे आहेत ते सगळे ऑर्गॅनिझम एकमेकांसोबत रिलेटेड आहे. आणि दॅट पर्टिक्युलर कन्सेप्ट विल गिव्ज राईज टू की ही सगळी जी बायोडायव्हर्सिटी अर्थवरती प्रेझेंट आहे ती सगळी बायोडायव्हर्सिटी आपण काय केली पाहिजे, कन्झर्व. एक पॉइंट आहे की तुम्हाला समजा असा प्रश्न विचारला की असे कोणते फोर्सेस आहे जे फोर्सेस इंडीड करतात लाईफला, म्हणजे लाईफला चालवतात, अशा कोणत्या गोष्टी आहेत. मग व्हॉट इंडीड द लाईफ असा प्रश्न जर तुम्हाला विचारला तर इंडीड द लाईफ मध्ये कन्सिडर करत असाल तर इकॉलॉजिकल कॉन्फ्लिक्ट. इकॉलॉजिकल कॉन्फ्लिक्ट याचा अर्थ इकॉलॉजिकल किंवा पर्यावरणामध्ये होणारे काही बदल्स. त्याच्यानंतर कन्सिडर करत असाल तर या पृथ्वीवरती जगणारे सगळे मेंबर्स हे एकमेकांना कॉपरेशन करतात. कॉपरेशन बिटवीन पॉप्युलेशन, कॉपरेशन बिटवीन द डिफरंट पॉप्युलेशन्स ऑफ कम्युनिटीज. आणि त्यानंतर आपल्या सेलच्या आतमध्ये चालणारी मॉलिक्युलर ट्रॉफिक. मॉलिक्युलर ट्रॉफिक म्हणजे मुवमेंट ऑफ द प्रोटीन्स, मुवमेंट ऑफ द एन्झाईम्स. या सगळ्यांना कन्सिडर करत असाल तर दीज आर द फॅक्टर्स जे आपल्या लाईफला फोर्स देतात टू मूव्ह अहेड. हे डायव्हर्सिटी ऑफ लिव्हिंग वर्डचं तुम्हाला इंट्रोडक्शन म्हणून लक्षात ठेवायचं आहे. मग आता लक्षात ठेवताना कसं एकदा मी सहज म्हणून काही कन्सेप्ट सांगतो जेणेकरून याच्यावर एमसीक्यू आला तर तुम्हाला लक्षात ठेवता येईल. डायव्हर्सिटी ऑफ लिव्हिंग वर्डला कन्सिडर करत असाल तर लिव्हिंग वर्डची डायव्हर्सिटी अमेझिंग आहे. अर्ली मॅनला हे लवकर कळायचं की कोणता इनॅनिमेट मॅटर आहे आणि कोणता लिव्हिंग मॅटर आहे, मग त्यामधला फरक तो शोधू शकायचा. म्हणून काही प्रश्नांची उत्तरं सापडत नव्हती म्हणून त्याने काही इनॅनिमेट आणि लिव्हिंग मॅटरला डिफाईड केलं, म्हणजे गॉडेस्ट कन्सिडर केलं. ज्या सोसायटी अँथ्रोपोसेंट्रिक होत्या, याचा अर्थ ह्युमन वरती फोकस करत राहिल्या, त्या सोसायटीने लेस प्रोग्रेस रजिस्टर केली. बट द सोसायटीज विच विल स्टडी द डिफरंट डायव्हर्सिटी ऑफ द ऑर्गॅनिझम्स, दॅट सोसायटी विल मेक अ प्रोग्रेस इन अ सायन्स. आणि तिथून मग आयडेंटिफिकेशन, नॉमेनक्लेचर, क्लासिफिकेशन यासारख्या टेक्निक्स बाहेर आल्या. मग जेव्हा आपण बायोडायव्हर्सिटी स्टडी करायला लागलो तेव्हा आपल्याला लक्षात आलं की या आजूबाजूला दिसणारे जे सगळे ऑर्गॅनिझम्स आहेत ते एकमेकांसोबत रिलेटेड आहे आणि ही बायोडायव्हर्सिटी आपण जपून ठेवली पाहिजे, कन्झर्व केली पाहिजे. तुम्हाला जर कोणी प्रश्न विचारला की या लाईफला चालवणारा फोर्स कोणता आहे, व्हॉट इंडीड द लाईफ, तर पर्यावरणात होणारे बदल, इकॉलॉजिकल कॉन्फ्लिक्ट, आपण सगळे जगण्यासाठी एकमेकांना मदत करतो, दॅट इज कॉल्ड कॉपरेशन. आणि मॉलिक्युलर ट्रॉफिक इनसाइड द सेल, दॅट इज कन्सिडर टू बी फोर्सेस दॅट इंडीड द लाईफ. आता डायव्हर्सिटी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम जेव्हा तुम्ही कन्सिडर करता तेव्हा डायव्हर्सिटी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या युनिटला सुरुवातीला तुम्हाला एक ग्रेट सायंटिस्ट जे आहेत त्यांची बायोग्राफी दिली आहे. ती बायोग्राफी आपण डिस्कस करू कारण याच्यावरती पण बऱ्याच वेळा एमसीक्यू झालेत. आता ज्या सायंटिस्टची बायोडायव्हर्सिटी किंवा यू कॅन से ज्या सायंटिस्टने बायोडायव्हर्सिटीमध्ये सर्वात जास्त काम केलं, दॅट सायंटिस्ट इज कन्सिडर टू बी अर्न्स्ट मेयर. अर्न्स्ट मेयर. मी पहिले अर्न्स्ट मेयर यांची बायोग्राफी तुम्हाला गोष्टीच्या रूपामध्ये सांगतो आणि त्याच्यानंतर आपण त्याला पॉईंट वाईज कोणते पॉईंट लक्षात ठेवायचे ते डिस्कस करू. अर्न्स्ट मेयर यांना कन्सिडर करत असाल तर अर्न्स्ट मेयर यांचा जन्म 5 जुलै 1904 रोजी केम्प्टन जर्मनीमध्ये झाला. अर्न्स्ट मेयर हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये काम करत होते, हार्वर्ड युनिव्हर्सिटी. अँड ही वॉज कन्सिडर टू बी अ इव्हॉल्युशनरी बायोलॉजिस्ट. आपलं काम केल्यानंतर जेव्हा हार्वर्ड युनिव्हर्सिटीमधून अर्न्स्ट मेयर रिटायर झाले तेव्हा त्यांना तिथे रिटायर होत असताना एक पदवी दिली गेली. ही हॅज बीन कॉल्ड ॲज अ डार्विन ऑफ 20th सेंचुरी, कारण त्यांनी इव्हॉल्युशनवर बरंच काम केलं. आणि रिटायर होत असताना त्यांना जो टॅग लावण्यात आला तो टॅग होता अलेक्झांडर अगॅसिस प्रोफेसर ऑफ झूलॉजिकल इमिरेटस. याचा अर्थ झूलॉजीमध्ये जे सगळे प्रयोग चाललेत त्याचा ग्रेट सायंटिस्ट किंवा ग्रेट प्रोफेसर हा अर्न्स्ट मेयर होता. त्यामुळे अर्न्स्ट मेयर जेव्हा रिटायर झाले तेव्हा त्यांना जो टायटल देण्यात आला तो टायटल होता अलेक्झांडर अगॅसिस प्रोफेसर ऑफ झूलॉजिकल इमिरेटस. अलेक्झांडर यांनी अलेक्झांडर या शब्दाचा अर्थ कन्सिडर करत असाल तर ग्रेट पर्सन. अर्न्स्ट मेयर यांनी बायोलॉजीच्या वेगवेगळ्या यू कॅन से दॅट फील्ड्सला टच केला. त्यांनी अँथ्रोपोलॉजी म्हणजे बर्ड्स, अँथ्रोपोलॉजी म्हणजे इन्सेक्टवरती स्टडी केला. ऑर्निथोलॉजी म्हणजे बर्ड्सवरती स्टडी केला. त्यांनी डिफरंट यू कॅन से दॅट इव्हॉल्युशनरी आस्पेक्ट्सवरती स्टडी केला.
बऱ्याच अशा फील्ड्सला अर्न्स्ट मेयर यांनी टच केलं. अर्न्स्ट मेयरचं सर्वात मोठं कॉन्ट्रीब्युशन कन्सिडर केलं जातं की अर्न्स्ट मेयर यांनी मॉडर्न डेफिनेशन ऑफ बायोलॉजिकल स्पेसिस जी आहे ती आपल्याला दिली, की स्पेसिस आर कन्सिडर टू बी दॅट ऑर्गॅनिझम विच कॅन ट्रूली इंटरब्रेड विथ इच अदर अँड मॉर्फोलॉजिकली सिमिलर. ही जी बायोलॉजिकल स्पेसिस पुढे जाऊन मी तुम्हाला डेफिनेशन शिकवेल, त्याचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला अर्न्स्ट मेयर यांनी दिलं. अर्न्स्ट मेयर आपल्या 100 इयर्स और 99 इयर्सचे जे एज होतं त्या सगळ्या एजमध्ये अर्न्स्ट मेयर यांना ट्रिपल क्राऊन ऑफ बायोलॉजी जे म्हणतात ते प्राइजेस मिळाले. पहिला प्राइज त्यामध्ये होता बॅल्झन प्राइज, दुसरा इंटरनॅशनल प्राइज ऑफ बायोलॉजी आणि तिसरा क्रॅफोर्ड प्राइज. आता ही अर्न्स्ट मेयर यांची बायोग्राफी होती. आता यातले महत्त्वाचे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. पहिला पॉईंट लक्षात ठेवा की अर्न्स्ट मेयर हे इव्हॉल्युशनरी बायोलॉजिस्ट होते. इव्हॉल्युशनरी बायोलॉजिस्ट. ओके. दुसरा, अर्न्स्ट मेयर हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये काम करत होते. अर्न्स्ट मेयर इज ऑल्सो कॉल्ड डार्विन ऑफ 20th सेंचुरी. डार्विन ऑफ 20th सेंचुरी हा टॅग लक्षात ठेवा की नीट फेज 1 मध्ये सुद्धा हा प्रश्न आला होता की हु इज कन्सिडर टू बी, यू कॅन से दॅट डार्विन ऑफ 20th सेंचुरी. सो डार्विन ऑफ 20th सेंचुरी व्हेन यू सपोज टू कन्सिडर दॅट इज अर्न्स्ट मेयर. ओके. आणि त्यानंतर कन्सिडर करत असाल तर अर्न्स्ट मेयर जेव्हा रिटायर झाले तेव्हा त्यांना जो यू कॅन से दॅट टायटल दिला गेला, दॅट टायटल इज कन्सिडर टू बी अलेक्झांडर अगॅसिस. अलेक्झांडर अगॅसिस. Alexander Agassiz, professor of zoology, zoology emeritus. zoology emeritus राहील लक्षात. ओके. आणि शेवटचा पॉइंट, अर्न्स्ट मेयरने कॉन्ट्रीब्युशन काय दिलं? अर्न्स्ट मेयर कॉन्ट्रीब्युटेड बायोलॉजिकल स्पेसिस की डेफिनेशन. आणि जे अर्न्स्ट मेयरला प्राइजेस मिळाले त्या प्राइजला शॉर्टली कन्सिडर टू बी ट्रिपल क्राउन ऑफ बायोलॉजी. ट्रिपल क्राउन ऑफ बायोलॉजी. हे काही चार्म पॉइंट्स ना अर्न्स्ट मेयर यांच्या बायोग्राफी मधले लक्षात ठेवा. इव्हॉल्युशनरी बायोलॉजिस्ट, डार्विन ऑफ 20th सेंचुरी, अलेक्झांडर अगॅसिस ऑफ प्रोफेसर ऑफ झुलॉजिकल इमेरिटस, कॉन्ट्रीब्युटेड बायोलॉजिकल डेफिनेशन ऑफ स्पेसिस, अँड जे सगळे अवॉर्ड अर्न्स्ट मेयर यांना देण्यात आले दॅट इज कन्सिडर टू बी ट्रिपल क्राउन ऑफ बायोलॉजी. आपण या डायव्हर्सिटी ऑफ लिव्हिंग वर्ल्डचं इंट्रोडक्शन डिस्कस केलं आणि अर्न्स्ट मेयर यांची बायोग्राफी डिस्कस केली. आता आपण फर्स्ट युनिटला सुरुवात करणार आहे. जो फर्स्ट युनिट मला तुमच्यासोबत डिस्कस करायचा आहे दॅट युनिट इज कन्सिडर टू बी लिव्हिंग वर्ल्ड. आता लिव्हिंग वर्ल्ड या चॅप्टरला कन्सिडर करत असाल तर या चॅप्टरमध्ये डिफरंट कन्सेप्ट आपण डिस्कस करणार आहे. सर्वात पहिली कन्सेप्ट मला तुमच्यासोबत या चॅप्टरमध्ये जी डिस्कस करायची आहे दॅट कन्सेप्ट इज कन्सिडर टू बी की एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझम जर तुमच्या डोळ्यासमोर आला तर तो पर्टिक्युलर लिव्हिंग ऑर्गॅनिझम कोणत्या कोणत्या कॅरेक्टरिस्टिक दाखवतो. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या कॅरेक्टरिस्टिक्स कोणत्या आहेत, किंवा यू कॅन कन्सिडर की लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला कन्सिडर करत असाल तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम कोणत्या कोणत्या डिफरंट प्रॉपर्टीज दाखवतो. आता लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या कॅरेक्टरिस्टिक किंवा प्रॉपर्टीजकडे आला तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम जेव्हा तुम्ही कन्सिडर करता तेव्हा लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या कॅरेक्टरिस्टिक्समध्ये मी एक्झाम्पल म्हणून तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. तर मी जन्माला आलो तेव्हा मी एवढा असेल का छोटा असेल? ऑफकोर्स मी छोटा असेल. नंतर मी मोठा होत गेलो, मोठा नाही मी मोठा होत गेलो. आणि जेव्हा मी मोठा होत गेलो तेव्हा ती माझी ग्रोथ होती. आता यू कॅन से दॅट आय हॅव अ बेबी गर्ल, दॅट इज माय रिप्रोडक्शन. मी एखादी चपाती खाल्ली तर ती चपाती मेटाबोलाइज होऊन माझ्यामधून एनर्जी बाहेर पडते आणि मी वर्कआउट करू शकतो. दॅट इज व्हॉट एव्हर इज प्रेझेंट, दॅट इज कन्सिडर टू बी माय मेटाबॉलिझम. मी इंटरॅक्ट करू शकतो, मी तुम्हाला शिकवतोय. मला एखादा मॉस्किटो चावत असेल तर त्या मॉस्किटोला मी मारतो, मी सेन्स करतो, त्याला रिस्पॉन्स देतो. नंतर कन्सिडर करत असाल तर मी यू कॅन से दॅट इव्हॉल्व होतोय, माझी ब्रेन IQ वाढत जात आहे. दॅट इज व्हॉट एव्हर इज प्रेझेंट, दॅट इज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग. मग मी एनलिस्ट करायला सुरुवात केली की लिव्हिंगच्या प्रॉपर्टीज कोणत्या आहे. लिव्हिंगची सर्वात पहिली प्रॉपर्टी कन्सिडर करत असाल तर फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग इज कन्सिडर टू बी ग्रोथ. सेकंड प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग कन्सिडर करत असाल तर सेकंड प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग इज कन्सिडर टू बी रिप्रोडक्शन. बरोबर आहे. थर्ड प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग कन्सिडर करत असाल तर थर्ड प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग इज ability टू सेन्स अँड ability टू रिस्पॉन्ड. ability to sense and ability to respond. Okay, respond.
थर्ड प्रॉपर्टी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स की कन्सिडर करत असाल तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम डिफरंट केमिकल रिॲक्शन करतात. दॅट इज नथिंग बट कॉल मेटाबॉलिझम. व्हॉट इज इट कॉल? मेटाबॉलिझम. नेक्स्ट प्रॉपर्टी वेन यू सपोज टू कन्सिडर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये, तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम सेल्फ रिप्लिकेट होतात. सेल्फ काय होऊ शकतात? रिप्लिकेट. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये सेल पासून टिश्यू, टिश्यू पासून ऑर्गन्स तयार होतात. याचा अर्थ लिव्हिंग ऑर्गॅनिझम सेल्फ ऑर्गनाइज्ड होतात. लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज एबल टू सेल्फ ऑर्गनाइज. लिव्हिंग ऑर्गॅनिझम वेन यू सपोज टू कन्सिडर, लिव्हिंग ऑर्गॅनिझम इंटरॅक्ट होतात. लिव्हिंग ऑर्गॅनिझम विल इंटरॅक्ट. त्यानंतर लिव्हिंग ऑर्गॅनिझम इव्हॉल्व्ह होतात. याचा अर्थ लिव्हिंग ऑर्गॅनिझमला कन्सिडर करत असाल तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑल्सो शो इमर्जन्स. लिव्हिंग ऑर्गॅनिझम विल शो इमर्जन्स. लिव्हिंग ऑर्गॅनिझम वेन यू सपोज टू कन्सिडर, लिव्हिंग ऑर्गॅनिझम स्पेसिफिक पिरियड पर्यंत जगतात. दॅट इज लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅज टाइम स्पॅन. लिव्हिंग ऑर्गॅनिझम एकाच प्लेसवरून दुसऱ्या प्लेसमध्ये जाऊ शकतात. याचा अर्थ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज हॅव्हिंग एबल टू डू मुवमेंट. बरोबर आहे. त्यानंतर लिव्हिंग ऑर्गॅनिझमला कन्सिडर करत असाल तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम कोणत्याही सिच्युएशनला अडॅप्ट होऊ शकतात. याचा अर्थ लिव्हिंग ऑर्गॅनिझम अडॅप्टेशन दाखवतात. लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपल्यामध्ये छोटे छोटे मायन्यूट डिफरन्सेस दाखवतात. हे जे मायन्यूट डिफरन्सेस आहे त्या डिफरन्सेसला आपण म्हणतो व्हेरिएशन. व्हॉट आर दिस डिफरन्सेस आर कॉल्ड? व्हेरिएशन. आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपली बॉडी स्टेबल करून ठेवू शकतात. दॅट इज वॉट एव्हर इज प्रेझेंट, दॅट इज कॉल्ड होमिओस्टॅसिस. व्हॉट इज इट कॉल्ड? होमिओस्टॅसिस. त्यामुळे व्हेन यू सपोज टू कन्सिडर कि भाई किसी ने पूछा लिव्हिंग प्रॉपर्टीज ऑफ लिव्हिंग, यू हॅव टू लिस्ट आउट दिस. की लिव्हिंग ऑर्गॅनिझम ग्रोथ दाखवतो, रिप्रोडक्शन दाखवतो, लिव्हिंग ऑर्गॅनिझम सेन्स आणि रिस्पॉन्ड करतो, लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे सबस्टन्स घेतो त्याला मेटाबोलाइज करतो, लिव्हिंग ऑर्गॅनिझम सेल्फ रिप्लिकेट होतो, सेल्फ ऑर्गनाइज होतो, लिव्हिंग ऑर्गॅनिझम इंटरॅक्ट होतो, लिव्हिंग ऑर्गॅनिझम इमर्ज होतो, लिव्हिंग ऑर्गॅनिझम लाईफ स्पॅन दाखवतो, मुवमेंट, अडॅप्टेशन, व्हेरिएशन, होमिओस्टॅसिस. दीज आर कन्सिडर्ड टू बी प्रॉपर्टीज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता इथून पुढे आपल्याला एक एक प्रॉपर्टी जी आहे ती थोडीशी अंडरस्टँड करायची आहे. नेक्स्ट व्हिडिओ जेव्हा आपण डिस्कस करू तेव्हा त्यामध्ये आपण ग्रोथ, रिप्रोडक्शन, कॉन्शियसनेस म्हणजे सेन्स अँड रिस्पॉन्ड, मेटाबॉलिझम या सगळ्या प्रॉपर्टीजला वेगवेगळ्या अँगलने बघण्याचा प्रयत्न करू. आता हा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला ग्रुपवरती या लेक्चरच्या थेरी PDF म्हणजे नोट्स पाठवल्या जातील. त्या नोट्सला म्हणजे जेवढं मी लेक्चर आज घेतलंय 20 मिनिटांचं, 17-18 मिनिटांचं, त्या पूर्ण थेरीला PDF फॉर्ममध्ये मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. त्या PDF ला व्यवस्थित रीड करा. रीड केल्यानंतर त्याची असाइनमेंट तुम्हाला एकतर गुगल फॉर्मच्या लिंक्सने किंवा तशाच PDF फॉर्ममध्ये येईल. ती असाइनमेंट व्यवस्थित सॉल्व्ह करा. डेली लेक्चरची प्रिपरेशन करत असताना आपण याच अँगलने जाणार आहे. लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला त्याची PDF मिळेल आणि त्याची असाइनमेंट मिळेल. असाइनमेंटचे रिस्पॉन्स सबमिट झालेच पाहिजे. जेवढे विद्यार्थी व्हिडिओ बघताय आणि नीटची प्रिपरेशन करताय त्यांनी असाइनमेंटचे रिस्पॉन्स सबमिट करायचे. मग आज गेल्यानंतर घरी गेल्यानंतर PDF मध्ये कोणता कोणता पॉईंट वाचाल? पहिला पॉईंट वाचायचा डायव्हर्स NCERTचं टेक्स्टबुक असेल तर वेल अँड गुड, नाहीतर ऑनलाईन अवेलेबल सुद्धा आहे. पहिले वाचायचं डायव्हर्सिटी या युनिटचं इंट्रोडक्शन. नंतर वाचायची काय बायोग्राफी ऑफ अर्न्समेयर आणि त्यानंतर लिव्हिंगच्या या कॅरेक्टरिस्टिकची लिस्ट थोडीशी लक्षात ठेवा. ओके. नेक्स्ट लेक्चरला आपण ग्रोथ आणि रिप्रोडक्शन या प्रॉपर्टीज डिस्कस करू. चलो, थँक्यू व्हेरी मच.